संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तकमाझा पायावरी या वारकरी संतांच्या पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होनिया ठाके। प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांच्या अभंग गाथ्यातील संतपर प्रकरणातील असून तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या जीवनातील अलौकिक कार्यपद्धतीचं वर्णन करतायत। विठ्ठल 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 षड्गुण ऐश्वर्य संपन्न अनंत कोट ब्रह्मांड नायक अखिल गुणनिधान अकारण करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय भक्त श्रोमणी नामदेवराय शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने जगद्गुरु तुकोबरायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला जगद्गुरु तुकोबरायांच्या 375 वर्ष अर्थात त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आणि हे अमृत महोत्सवी वर्ष या वर्षी आल्यामुळं जगद्गुरु तुकोबराय संस्थान देहू कमिटीने वर्षभर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू केलेले आहेत। वेगवेगळ्या दिंड्यांना वेगवेगळ्या फडकरी मंडळींना या ठिकाणी ही सेवा करण्याचा योग प्राप्त होतो आहे। या ठिकाणी आजची ही जी सेवा आहे कर्दनवाडी भजनी मंडळ दिंडी यांच्या माध्यमातून यांना ही सेवा करण्याचा या ठिकाणी संधी प्राप्त झालेली असल्यामुळं आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू ज्ञानेश्वरी कंठभूषण केशवजी महाराज मुळीक यांच्या प्रेमातून या ठिकाणी हा सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे। खूप मोठे आपण भाग्यवान आहोत। ज्या ठिकाणी आपण सेवा करतो आहोत त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी 400 वर्षापूर्वी या ठिकाणी कीर्तन केले आहेत। या सभा मंडपातील सगळ्या दगडांनी जगद्गुरु तुकोबरायांना पाहिलेलं आहे। त्या दगडांना आपल्याला पाहण्याचं भाग्य प्राप्त झालं आहे आणि जगद्गुरु तुकोबरायांचा सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्ष पूर्ण होत असल्यामुळं दोन्ही ठिकाणी सप्ताह वर्षभर सुरू आहेत। वैकुंठ गमन भूमीमध्येही चालू आहेत आणि साक्षात स्वयंभू परमात्म्याच्या समोर या ठिकाणी ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी सेवा केलेली आहे त्या ठिकाणी आपण सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत। सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा संत प्रकरणातील सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठ असणारा या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय संतांच्या कार्याचं वर्णन करतायत। संतांची अलौकिक कार्यपद्धती सांगतायत, संतांचं सामर्थ्य सांगतायत, संत महात्म्यांचा स्वभाव सांगतायत। एकंदर या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी संतांचा कार्यावच्छेदकाने परिचय करून दिला आहे। जगद्गुरु तुकोबराय संत महात्म्यांचं वर्णन करतायत। प्रश्न असा पडतो तुकोबराय संत महात्म्यांचंच वर्णन का करतात? इतरांचं वर्णन करताना दिसत नाही आणि संत महात्म्यांच्या वर्णनाचा विषय आला की तुकोबरायांच्या वाणीला एक वेगळ्याच प्रकारचा बहर आलेला दिसून येतो। ज्याप्रमाणे वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर वनराईतील सर्व प्रकारची वृक्ष वेली फलाफुलांनी बहरून जातात। जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावणीशी वसंत ऋतूचं आगमन झालंय हे वेगळं सांगावं लागत नाही। आपोआप नवचैतन्याचा संचार वनराईमध्ये झालेला असतो। अगदी त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगरूपी गाथारूपी उद्यानामध्ये संत वर्णनरूपी वसंताचं आगमन झालं रे झालं की महाराजांची वाणीरूपी वेली अभंगरूपी फलाफुलांनी बहरून जाते। तुकोबराय संत महात्म्यांच्या वर्णनामध्ये अतिशय रममाण होतात। इतरांचं कोणाचंही तुकोबराय वर्णन करत नाहीत। प्रसंग जरी आला वर्णन करण्याचा तरी तुकोबराय इतरांचं वर्णन करत नाहीत। एकदा प्रसंगच आला होता। भगवान परमात्मा स्वतः जगद्गुरु तुकोबरायांना म्हटले, तुकोबराय
अलीकडे तुम्ही यांचाही थोडासा नामनिर्देश करत जा. हे फार मोठे महाराज आहेत. इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त यांचे फॉलोअर्स आहेत. यूट्यूबला सगळ्यात जास्त यांच्या कीर्तनाचे व्हिडिओला व्ह्यूज असतात, पाहिले जातात. फेसबुकवर देखील यांचे फार मोठे चाहते आहेत. देश विदेश यांचे दौरे आहेत. तेव्हा तुम्ही यांना संत म्हणा. तुकोबाराय म्हटले नाही देवा, मी अशांना संत म्हणणार नाही. तुकोबाराय, काही आमच्या देखील गोष्टी ऐकल्या पाहिजे. व्यवहार म्हणून काय हरकत आहे? नाही देवा, मी त्यांना संत म्हणणार नाही. तुकोबाराय, मी सांगतोय तुम्हाला, माझं तुम्ही ऐकत नाहीत. नाही देवा, मी नाही ऐकणार तुमचं. परिमी त्यासी मुखे नमने संत, हा परिमी त्यासी मुखे नमने संत, परिमी त्यासी मुखे नमने संत, परिमी त्यासी मुखे नमने संत. करी रे देवा करी माझे सुखे, करी देवा करी माझे सुखे, करी देवा करी माझे सुखे, करी सीते देवा करी माझे सुखे. परिमी त्यासी मुखे नमने संत, परिमी त्यासी मुखे नमने संत, परिमी त्यासी मुखे नमने संत, परिमी त्यासी मुखे नमने संत. देवा, तुला माझं काय वाटोळं करायचं असेल ते कर, पण मी अशांना संत म्हणणार नाही. जया द्रव्य राज्य करणे उपार्जना वशदंभमाना इच्छे झाले, अशांना मी संत म्हणणार नाही. भगवान परमात्म्याने जरी त्यांना संत म्हणा म्हटलं तरी तुकोबाराय भगवान परमात्म्यालाही दाद देत नाहीत. अर्थात कितीही इतरांचं वर्णन करण्याचा प्रसंग आला तरी तुकोबाराय इतरांचं वर्णन करत नाहीत. आणि संतांच्या वर्णनाचा विषय आला की तुकोबारायांच्या वाणीला एक बहर येतो. महाराज तुकोबाराय संतांच्या वर्णनामध्ये खूप रममान झालेले दिसतात. जेव्हा जेव्हा गाथेचं चिंतन करत असताना संतपर प्रकरणातील अभंग समोर येतो, तुकोबारायांची विशेष श्रद्धा, आदर, संतांबद्दल असणारी भावना अभंगातून प्रगट झालेली दिसते. का बरं संतांचं वर्णन तुकोबाराय करतात, इतरांचं वर्णन का करत नाहीत? जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे वर्णनीय विषय आहेत, वर्णीय व्यक्ती आहेत. इतरांचं कोणाचंही तुकोबाराय वर्णन करत नाहीत आणि संतांचंच वर्णन करतात. का संतांचं वर्णन करतात? त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे, संत महात्म्यांचं जीवन हे वास्तविक वर्णनीय आहे. या जगामध्ये वर्णन कोणाचं केलं जातं? ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी सत्कर्म आहे, ज्यांचं जीवन रंजल्या गाजलेल्यांसाठी आहे, ज्यांच्या जीवनामध्ये दीनदुखितांची सेवा आहे, शिनल्या भागलेल्यांचा जे विसावा आहेत, त्यांचंच या जगामध्ये वर्णन केलं जातं. स्वार्थी लोकांचं कोणीही वर्णन करत नाही. संत महात्म्यांचं जीवन जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टभीती, परोपकारे परोपकाराय सताम विभूतयः, असं संत महात्म्यांचं जीवन आहे. संत महात्म्यांचं जीवन समाज हितासाठी अनेक दृष्टिकोनातून उपकारक आहे, मार्गदर्शक आहे, आदर्श स्वरूप आहे. मानवी जीवनामध्ये आदर्श कोण आहे हे फार महत्त्वाचं असतं. अलीकडे माणसं कोणालाही आदर्श समजतात. मनुष्य जीवनामध्ये जशा पद्धतीने आदर्श निवडतो तशा पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये वाटचाल घडत असते. तसं त्याच्याकडून अनुकरण घडतं आणि जसं अनुकरण त्याच्याकडून घडतं तसा त्याला अनुभव येतो. महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये महात्मा विदुरजींच्या मुखामध्ये एक फार महत्त्वाचं वचन आलेलं आहे. मानवी जीवनाची जडणघडण कशी होत असते, मनुष्य कसा बनतो, कसा घडतो. आपण म्हणतो व्यवहारामध्ये हा मनुष्य पूर्वी असा नव्हता पण हा बदलला, आता हा वेगळाच वागतोय. त्याची जी जडणघडण झालेली दिसते ही कशा पद्धतीने होते, कशामुळे तो तसा बनतो, याची काही कारणं सांगितली. यादृशै सन्निविशते यादृशांश्चोपसेवते यादृग्गिच्चेच भवितुम तादृग भवति पुरुषः. मनुष्य ज्या प्रकारच्या लोकांमध्ये उठतो बसतो, ज्या प्रकारच्या लोकांची सेवा करतो, ज्या प्रकारच्या लोकांची अपेक्षा करतो, ज्यांना आदर्श मानतो, तादृग भवति पुरुषः. म्हणून जर आपलं जीवन चांगलं उत्तुंग व्हावं वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये चांगले आदर्श असले पाहिजेत. चांगले अनुभव येण्यासाठी चांगलं अनुकरण घडलं पाहिजे.
आणि चांगलं अनुकरण घडण्यासाठी जीवनामध्ये चांगले आदर्श असले पाहिजेत. विठ्ठल 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 विठ्ठल. संत महात्म्यांचं जीवन सर्वांगाने या समाजासाठी आदर्श स्वरूप आहे. संत महात्म्यांचं जीवन हे दिशादर्शक आहे, दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. जगद्गुरु तुकोबारायांना संत महात्म्यांचा सगळ्यात जास्त कोणता गुण आवडत असेल तर संत महात्म्यांच्या ठिकाणी वसत असणारं परोपकारित्व. तुकोबारायांना या परोपकारी संत महात्म्यांच्या स्वभावाविषयी अत्यंत आदर आहे. काय आहे, या जगामध्ये प्रत्येक जीव आपला आपल्या पद्धतीने जीवन जगत असतो. प्रत्येक जीव स्वतःसाठी जीवन जगतो. स्वतःसाठी कोण जगत नाही, कोण जगत नाही. प्रत्येक जण स्वतःसाठी जगतो. कृमी, कीटक, पशु, पक्षी, प्राणी, प्रत्येक जीव स्वतःसाठी जगतो. शास्त्रकार बोलतायत आत्मार्थम जीव लोकेस्मिन कोण जीवती मानव. स्वतःसाठी प्रत्येक जण जगतो, पण खरा कोण जगतो, यथार्थ रूपाने तोच जगतो जो दुसऱ्यासाठी जगतो. परंपरोपकारार्थम यो जीवती सजीवती. संत महात्म्यांचं असं जीवन आहे. संत महात्म्यांचं कसं जीवन आहे, स्वतःही भगवत भक्ती करतात आणि इतरांकडून देखील भगवत भक्ती करून घेतात. करुणी चिंतना करवावे आणि का तोया झाला लोकात नाव जगी. तोया झाला लोका हा करुणी चिंतना करवावे आणि का तोया झाला लोका नाव जगी. तोया झाला लोका. संत महात्म्यांचं जीवन असं आहे, करुणी चिंतन करवावे आणि का तोया लोका झाला नाव जगी. हे चरण म्हटलं की प्रत्येक वेळेस श्री गुरु बोधेबाबांची आठवण होती. आता आदरणीय केशव महाराज आणि आम्ही खूप बाबांच्या संगतीमध्ये राहिलो. माझ्यापेक्षा जास्त सहवास जवळून केशव महाराजांना लाभला. गुरुवर्य बाबांचं जीवन असं होतं, करुणी चिंतन करवावे आणि का. स्वतःही भगवत भक्ती करायची आणि इतरांकडून देखील भगवत भक्ती करून घ्यायची. खरं म्हणजे बाबांच्या संगतीमध्ये परमार्थ करावा लागत नसायचा, आपोआप परमार्थ व्हायचा. इच्छा नसली तरी सकाळी 3 वाजता बाबा 2:45लाच विठ्ठल विठ्ठल करायचे मठामध्ये. 3ला तर निघालो चंद्रभागेवर स्नानाला. तिकून स्नान आल्यानंतर असं वाटायचं की आता पडून घ्यावं, पण बाबांनी थोडी पूजा केली की लगेच काकड्याहून आल्यानंतर काही काही विद्यार्थी मध्ये शिरण्याचा प्रयत्न करायचे यशवंत भवनमध्ये, पण तसेच बाबा प्रदक्षिणा घेऊन जायचे. त्यावेळेस प्रदक्षिणा घडायची. प्रदक्षिणाहून आले की लगेच जा वाटायचं, पण दर्शनाहून आले की पडा वाटायचं, पण लगेच पाठ, चालीचा पाठ. बाबांच्या संगतीमध्ये आपोआप परमार्थ व्हायचा, घडायचा. ते आपण पहा, बरेच जण आपल्यापैकी मुंबईला गेले असतील. लोकलमध्ये आपण नुसतं दरवाजाच्या बाजूला थांबायचं, चढावं लागत नाही आपल्याला. मागचा असा समाजाचा रेट असतो की आपोआप आपल्याला मध्ये ढकलतात. बरं, उतरताना देखील नुसतं दरवाजाच्या बाजूला आपण उभं राहायचं, आपोआप आपण उतरतो. तसं संतांच्या संगतीमध्ये जाऊन नुसतं राहायचं, आपोआप परमार्थ घडतो. करुणी चिंतन करवावे आणि का तो या लोका झाला नाव जगी. संत महात्म्यांचं जीवन हे नावेप्रमाणे आहे. नाव काय करते हो, नाव कशासाठी असते? सर्वसामान्य माणसांना ऐल तीरावरून पैल तीराला सुखरूप जाण्यासाठी एक फार मोठा आधार असते. तुका म्हणे नाव, 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 तुका म्हणे नाव. जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव. आतै
संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जागी तैसे संत जागी संत जगी तैसे संत जागी तैसे संत जागी हो ही चाल श्री गुरु बोधे बाबांची आहे. बाबांच्या व्यतिरिक्त ही चाल कोणीही म्हटलेलं आपण ऐकलेलं नाही. खरं म्हणजे काही काही चाली बाबांच्या नावावर पेटेंट होत्या. त्या बाबांव्यतिरिक्त संप्रदायामध्ये कोणीच म्हणत नसायचं आणि मग म्हटले तर बाबांचे विद्यार्थी. खरं म्हणजे या चरणाप्रमाणेच बाबांचं जीवन. तुका म्हणे नाव तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संत महात्म्यांचं जीवन नावेप्रमाणे आहे. नुसती नावं नाही. भवतरा वया उत्तम हे नाव भिजोनी दीपाव हात काही. नाव काय करते? स्वतः तरते आणि इतरांनाही तारते. त्याप्रमाणे संत महात्म्यांचं जीवन सतरती सतरती स लोकांस्तारयती. नारद भक्तिसूत्रामध्ये नारद महर्षी मला वाटतं 50व्या क्रमांकाचं हे सूत्र आहे. गुरुकुलमध्ये आज श्री गुरु बाबांनी नारद भक्तिसूत्राचा पाठ सुरू केला आहे. सतरती सतरती स लोकांस्तारती तारयती. संत महात्मे स्वतः तरतात आणि इतरांना देखील तारतात. तुकोबाराय म्हणतात असे जे परोपकारी महात्मे आहेत ना त्यांना मी साष्टांग प्रणिपात करतो. तुका म्हणे आईसे पर उपकारी. हा तुका म्हणे आईचे पर उपकारी. तुका म्हणे आईचे पर उपकारी. तुका म्हणे आईचे पर उपकारी. त्यांच्या पायावरी डोई माझी. त्यांच्या पायावरी डोई माझी. त्यांच्या पायावरी डोई माझी. त्यांच्या पायावरी डोई माझी. तुका म्हणे आईसे पर उपकारी. 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 त्यांच्या पायावरी डोई माझी. त्यांच्या पायावरी डोई माझी. त्यांच्या पायावरी डोई माझी. त्यांच्या पायावरी त्यांच्या पायावरी डोई माझी. तुका म्हणे आईसे पर उपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी. खरं म्हणजे या जगाचा जर आपण विचार करू गेलो तर जगामध्ये मानवी जीवनाचे 2 प्रकार दिसून येतात. एक प्रकार स्वार्थी लोकांचा आहे आणि एक प्रकार परार्थी लोकांचा आहे. बहुतांश स्वार्थी लोक आहेत. परार्थी लोक कमी आहेत पण आहेत. यालाच थोडंसं गुरुवर्य तात्यांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर मत सुखे सुखित्वम आणि तत्सुखे सुखित्व. मत सुखे सुखित्वम म्हणजे जगामध्ये अशी काही माणसं असतात स्वतःचं झालं की झालं इतरांचं काही घेणं देणं नाही. स्वतःच्या सुखामध्ये सुखी असतात. दुसरा एक वर्ग आहे तत्सुखी सुखित्वम. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारा हा संत महात्म्यांचा वर्ग आहे. संत महात्मे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात. का पावो शीतळता लाहे ते डोळ्याची लागी होय तैसा पर सुखे जाये सुखावतू. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे श्रवतसे. असं संत महात्म्यांचं जीवन आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपल्याला हा 2 पद्धतीने विचार पाहायला मिळतो. म्हणजे एक मत सुखे सुखित्व मी वर्ग पाहायला मिळतो आणि तत्सुखे सुखित्व वर्ग पाहायला मिळतो. दुर्योधन
आचार्य द्रोणांच्या जवळ गेला. सुरुवातीलाच युद्धाच्या प्रारंभी आचार्य द्रोणांच्या जवळ गेला आणि कौरव पक्षातील असणाऱ्या सगळ्या सेनेचा परिचय करून देऊ लागला. आणि परिचय त्याने सगळा करून दिला. करून दिल्यानंतर त्याने एक वचन त्या ठिकाणी वापरलेलं आहे, मदर्थे त्यक्त जीविता हा. माझ्यासाठी हे आपल्या जीवाची बाजी लावायला या ठिकाणी आलेले आहेत. स्वतःच्या देहावर उदार झालेत, पण कोणासाठी? माझ्यासाठी. मदर्थे हा जो त्याचा शब्दप्रयोग आहे, हा जो त्याचं ही जी त्याची भावना आहे, ही मत सुखे सुखित्वम आहे. पुढं चला अर्जुनाची भाषा पहा. अर्जुन म्हणतो आमच्यामुळं जर एवढा हा रणसंहार घडणार असेल, नरसंहार घडणार असेल, तर आम्ही भिक्षा मागितली बरी, आम्हाला युद्धसुद्धा नको, आम्हाला राज्यसुद्धा नको. नकांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं भोगैर्जी किं नो राजेन गोविंद किं भोगैर्जीवितेन. नकांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन भोगे किं नो राज्येन गोविंद गोविंद किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च. हे सगळी त्याची जी भाषा आहे, त्याचं हे जे बोलणं आहे, हे किती बोलणं कशा पद्धतीचं आहे. आपल्यामुळं जर काही या ठिकाणी घडणार असेल विचित्र, तर आम्ही एक वेळ या ठिकाणी जीव द्यायला तयार आहोत. आम्हाला विजयाची अपेक्षा नाही, आम्हाला धनाची अपेक्षा नाही, आम्हाला राज्याची अपेक्षा नाही, पण आमच्यामुळं या ठिकाणी नरसंहार घडता कामा नये. ही त्याची जी भाषा आहे, ही तत्सुखे सुखित्वम आहे. आणि दुर्योधनाची पहिली जी भाषा आहे, ही मत सुखे सुखित्वम आहे. सर्वात जास्त या जगामध्ये तत्सुखी सुखित्वमच लोक आहेत. तुकोबाराय म्हणतात, या जगामध्ये असा एक वर्ग पाहायला मिळतो, आपण जर दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी झालो तर ते आपल्या सुखामध्ये सुखी होतात. जर देवाणघेवाण झाली तरच लोक आपल्यामध्ये मिसळतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. कसा स्वार्थी लोकांचा वर्ग आहे. तुकोबारायांचं एक खूप गोड चरण आहे, जो वरी चळनगा तो वरी म्हणती माझा, माणिती लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिये मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. हा जो सगळा वर्ग आहे, हा मत सुखे सुखित्वम आहे, अर्थात स्वार्थी लोकांचा वर्ग आहे. बहुतांश करून स्वार्थी लोक आहेत. पण ऐका, जगामध्ये प्रत्येक नियमाला काही ना काहीतरी अपवाद असतो. प्रत्येक नियमाला अपवाद आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अपवाद कधी जास्त नसतो. अपवाद जर जास्त झाला तर तोच नियम होतो. अपवाद थोडाच असतो. सगळं जग जर स्वार्थाने प्रेरित होऊन व्यवहार करत असेल, तर या जगामध्ये कुणीतरी संत महात्मे असे आहेत की ते केवळ आणि केवळ जगासाठी जगतात. कुठल्याही प्रकारची लाभाची अपेक्षा न करता संत महात्मे जगाबरोबर व्यवहार करतात. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. संत महात्मे जगावर प्रेम करतात, कुठल्याही प्रकारची लाभाची अपेक्षा करत नाहीत. वार्षिये विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. संत महात्मे कुठल्या औपचारिकतेची अपेक्षा बाळगत नाहीत. जगावर प्रेम करतात, निरपेक्ष प्रेम करतात, जगावर निरपेक्ष उपकार करतात. उपकार करतात म्हणजे तरी काय करतात नेमकं? उपकार शब्दाचा जर आपण व्युत्पत्ती अर्थ पाहू गेलो तर एक उप म्हणजे उपसर्ग आहे. उपनाम समीपे, उप म्हणजे जवळ, आणि कृ हा जो धातू आहे याला घई प्रत्यय लागून कार शब्द तयार होतो. उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करतात. जवळ करतात. कोणाला जवळ करतात? या जगामध्ये असे काही दोषी लोक आहेत की ज्यांना सगळे लोक कंटाळलेले आहेत, सगळे दूर लोटतात, त्यांच्यापासून घाबरून पळून जातात. अशा दोषी जीवांवर संत महात्मे उपकार करतात, म्हणजे आपल्या सहवासामध्ये घेतात आणि त्यांना पावित्र्य प्रदान करतात. हीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणातून पुनीता केले विष्णू दासी, पुनीता केले विष्णू दासी, पुनीता केले विष्णु दासी, पुनीता केले विष्णु दासी. पुनीता केले विष्णू दासी, पुनीता केले विष्णू दासी, पुनीता केले विष्णु दासी,
पुनीता केले विष्णुदासी हा संगे आपुलिया दोषी संगे आपुलिया दोषी कोण पाये तयाकडे कोण पाये तयाकडे हा संगे आपुलिया दोषी हा संगे आपुलिया दोषी कोण पाये तयाकडे कोण पाये तयाकडे पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे. जे अत्यंत वंचित घटक आहेत असे काही दोषी जीव आहेत की सगळेजण त्यांना घाबरतात, पण अशाही दोषी जीवांना संत महात्मे जवळ करतात, त्यांच्यावर उपकार करतात, आपल्या सानिध्यामध्ये घेतात आणि आपल्या सहवासाने संगतीने त्यांचा उद्धार करतात. खरं म्हणजे जीवाचा उद्धार करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. या जगाच्या उद्धारासाठी भगवान परमात्माही प्रयत्न करतो. भगवान परमात्म्याप्रमाणे वेदो नारायण देखील जगाच्या उद्धारासाठी प्रयत्न करतात. आणि मग संत महात्म्यांनाच एवढं महत्त्व का? भगवान परमात्मा जीवाच्या उद्धारासाठी प्रयत्न करतो, वेदो नारायणाने देखील जीवाच्या उद्धारासाठी प्रयत्न केला आहे, तर संत महात्म्यांनाच एवढं अनन्यसाधारण महत्त्व का? भगवान परमात्म्याने जीवाचा उद्धार केला का नाही? परमात्म्याची सगळी भाषा पहा तुम्ही. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमवहाम्यहम् तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरा भवामि न चिरात् पार्थ मया वेशित चेतसाम् तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत मत्प्रसादात् परां शान्तिं चिरैनाधिगच्छति. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. ही सगळी गीतेतली भगवान परमात्म्याची भाषा पाहिली तर काय भाषा आहे? उद्धार करण्याचीच भाषा आहे की नाही? भगवान परमात्मा जीवाचा उद्धार करतो. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा किंवा भवसिंधूचे काय कोडे वाट दावी चाले पुढे दारू भला पांडुरंग किंवा भवसागर तरता. भगवान परमात्मा जीवाचा उद्धार करतो. मग संत महात्म्यांना एवढं महत्त्व का? भगवान परमात्मा जीवाचा उद्धार करतो पण स्वतंत्र करत नाही. परमात्म्याला शरणागतीची अपेक्षा आहे. परमात्मा उद्धार करतो. पहा, भगवान परमात्म्याने असं म्हटलेलं आहे, रामायणामध्येच असं म्हटलेलं आहे की जो मला एकदा जरी म्हटला मी तुला शरण आलोय तरी त्याच्या सगळी उद्धाराची जबाबदारी, सगळ्या भीतीपासून मी त्याला अभय देतो. हे माझं व्रत आहे. सकृदेव प्रपन्नाय तवास्मीतीचे याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददामी एतद व्रतम मम. हे माझं व्रत आहे. आणि भगवान परमात्म्याने जेवढे म्हणून शरण आलेले आहेत त्या सगळ्यांचा उद्धार देखील केला आहे. तुकोबाराय तर म्हणतात, पहा 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 कित्येक आले शरणार्थी म्हणून, या सगळ्यांचा देवाने उद्धार केला. पहा किती आले, पहा किती आले शरण समानची केले, शरण समानचे गेले. नाही विचारिले गुण दोष तयाचे, नाही विचारिले कुळमुळ तयाचे, नाही विचारिले कुळमुळ तयाचे. गुणदोष नाही पाहात कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय. पण कधी शरण आल्यानंतर, शरण येण्याच्या अगोदर भगवान परमात्मा गुणदोष पाहतो बरं का. गीतेतलीच देवाची भाषा पहा तुम्ही. नमान दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया पहुत ज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. किंवा तानहं द्विशत क्रूरान संसारेषु क्षिपाम्य जस्त्रमशुभा नासुरीष्वेव योनिषु. वा वा, सगळी गीताच पाठ आहे. भगवान परमात्म्याची ही जर आपण भाषा पाहिली तर गुणदोष पाहण्याचं लक्षण आहे का नाही? भगवान परमात्मा गुणदोष पाहतो, पण शरण आल्यानंतर मात्र जसा असेल तसा त्याचा स्वीकार करतो आणि त्याचा उद्धार करतो. भगवान परमात्मा उद्धार करतो, शरणागतीची अपेक्षा आहे.
बर, भगवान परमात्म्याप्रमाणेच वेदो नारायण देखील जीवाच्या उद्धारासाठी प्रवृत्त होतात. वेदो नारायणांनी देखील जीवाच्या उद्धारासाठी प्रयत्न केला आहे. शांतीब्रह्मनाथ महाराज म्हणतात, जीवू सोडवावया लागी होडा, शब्दे सवेग उचलीला विडा. जीवांचा उद्धार करण्यासाठी जणू काही वेदाने विडाच उचललेला आहे. बरोबर, वेदो नारायण जीवाचा उद्धार करण्यासाठी काही विचारण्याची अपेक्षा बाळगतो का? न विचारता सांगतो. ज्ञानोबराय सांगतात, पै अहितापासून काढिती हित देवुनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. मग काय हरकत आहे? मग संतांना का महत्व? वेदो नारायण उद्धार करतात, पण वेदो नारायणाला देखील, वेदाला देखील अधिकाराची अपेक्षा आहे. सर्वांचा वेद उद्धार करत नाहीत. ज्ञानोबरायांनी बोलत बोलत थोडीशी कोपरखिळी मारली वेदाला देखील. वेदो संपन्न होय ठाई, परी कृपण व्हायचा आणू नाही, जे काणी लागला तीही वर्णाच्याची. वेद सगळ्यांचा उद्धार करत नाही. वेदाकडे अधिकाराची अपेक्षा आहे. वेद काय म्हणतो? वेद काय म्हणतो? असे असे असाल तर या याच्यामध्ये जर कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडत असाल तर या. पण संत महात्म्यांचा अवतार्य पहा. संत महात्मे म्हणतात, जसे असाल तसे या, कसेही असा, लहान असा, थोर असा, याती असा, कसंही यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, हा करावा विचार, न लगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार, न लगे चिंता कोणाची. हा यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार, न लगे चिंता कोणासी. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, नारी नर, करावा विचार, न लगे कोणाची. नाती. हे संतांचा अवतारी आहे. जसे असाल तसे या. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार, नलगे चिंता कोणाशी. या चरणामध्ये संत महात्म्यांनी लिंगभेद नष्ट केला. याच्या पुढच्या चरणामध्ये अधिकार भेद नष्ट केला. कामी गुंतले रिकामे, जपी तपी येते जमे, लाविली दमामे, मुक्त आणि मोक्षा. अधिकार भेद नष्ट केला. आणि अजून एका चरणामध्ये वर्णभेद नष्ट केलाय. ब्राह्मण वैश्य क्षत्रिय, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आदी करोणी वेशाही. हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाती अधिकार, बाळे नारी नर आदी करोणी वेशाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आधी करुणी वेशाही. सगळ्यांना आता कोण राहिलं? जसे असाल तसे या. म्हणजे भगवान परमात्मा जीवाचा उद्धार करतो, पण शरणागतीची अपेक्षा आहे. वेदो नारायण जीवाचा उद्धार करतो, पण वेदो नारायणाकडे अधिकाराची अपेक्षा आहे. संत महात्म्यांकडे शरणागतीचीही अपेक्षा नाही आणि अधिकाराचीही अपेक्षा नाही. संत महात्मे उलट पक्षी आपण होऊन सर्वसामान्यांकडे जातात. वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेरदारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, ज्या बने दातरी जातो माघा रागा. किंवा देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी, देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. म्हणून या जगामध्ये जीवाच्या उद्धाराचं जे कार्य संत महात्म्यांनी केले आहे हे सर्वात श्रेष्ठ आहे. देवापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि वेदापेक्षाही श्रेष्ठ असल्यामुळं पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी. कोण पाहेत याकडे? संत महात्मे या जीवांचा उद्धार करतात. पहा, आता उद्धार करण्या भगवान परमात्म्याची पद्धती थोडीशी वेगळी आहे आणि संत महात्म्याची उद्धार करण्याची पद्धती वेगळी आहे. या ठिकाणी जर एखादा साप निघाला, इथं निघणार नाही, पण जर निघालाच तर प्रामुख्याने 3 प्रतिक्रिया आपल्याला उमटताना दिसतात. पहिली प्रतिक्रिया भित्र्या लोकांची.
साप पाहिला की धूम ठोकतात आणि पळून जातात. दुसरी प्रतिक्रिया आहे थोड्याशा धाडशी लोकांची, हातामध्ये काठी घेणार आणि सापाला मारण्याचा प्रयत्न करणार. तिसरी प्रतिक्रिया आहे डोंबारी लोकांची. हे डोंबारी लोक काय करतात, त्या सापाला पकडतात, त्याचा विषारी दात काढून फेकून देतात आणि त्या सापाला एका टोपलीमध्ये घालतात आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवतात. तसं दुर्जन दिसला, एखादा दुष्ट मनुष्य समाजामध्ये दिसला की काही काही भित्रे लोक नको तो वाईट मनुष्य आहे, दुर्जन आहे, नको त्याच्याजवळ बसायला, घाबरून बाजूला निघून जातात. भगवान परमात्म्याच्या समोर दुर्जन आला की भगवान परमात्मा दुर्जनाला नष्ट करतात. भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संहारी. भगवान परमात्मा नष्ट करतात, परिणामाचा विचार नका करू, परिणाम स्वरूपालाच प्राप्त करून घेतात. कृष्ण कोपुणी ज्याशी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. भगवान परमात्म्याने मारलं पण पद्धत परमात्म्याची. पण संत महात्मे या डोंबारी लोकांप्रमाणे कितीही दुष्ट असला तरी त्या दुष्टाला आपल्या जवळ घेतात, त्याला आंजरतात, गोंजरतात आणि त्याच्या ठिकाणचा जो वाईटपणा आहे, त्याच्या ठिकाणची जी खलत्व बुद्धी आहे तेवढी खलत्व बुद्धी नष्ट करतात आणि आपल्या स्वरूपाला प्राप्त करून घेतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. संत महात्म्यांचं हे कार्य आहे. म्हणून संत महात्म्यांची जी जीवांची उद्धार करण्याची पद्धती आहे ही देवापेक्षा आणि वेदापेक्षाही श्रेष्ठ आहे. पुणित केले विष्णुदासी. काय आहे, संत महात्मे अपवित्रांना कधीच घाबरत नाहीत, अपवित्र वस्तूंना घाबरत नाहीत, अपवित्र माणसांना देखील घाबरत नाहीत. त्या पद्मपुराणामध्ये एक प्रसंग आलेला आहे. आम्ही काशीला गेलो त्यावेळेस पद्मपुराणाची संहिता आणली. जवळजवळ 7 त्याचे खंड आहेत आणि फार मोठा ग्रंथ आहे. आणि तिथं असं लिहिलं आहे, सगळ्या पुराणांमध्ये हे जे पुराण आहेत ना, हे पुराण म्हणजे भगवान परमात्म्याची वाङ्मयीन मूर्ती आहे. त्याच्यामध्ये पद्मपुराण हे भगवान परमात्म्याचं हृदय आहे. हृदयम पद्मसंज्ञकम असं म्हटले. सगळ्यात श्रेष्ठ पद्मपुराण, भरपूर त्याचे श्लोक आहेत. त्याच्यामध्ये महिधर नावाच्या राजाची एक सुंदर कथा आहे. हा जो महिधर नावाचा राजा होता हा खूप सात्विक पुण्यशील धर्मात्मा राजा, भगवान परमात्म्याची पूजा अर्चा करायचा आणि त्याचबरोबर सगळ्या प्रजाचं पालन पोषण यथोचित करत असायचा. अगदी अंबरीश राजाप्रमाणे त्याचं चरित्र आहे. भगवान परमात्म्याची पूजा अर्चा मात्र नेमाने करत असायचा. आणि एक दिवस असं झालं, त्याच्या प्रारब्धवशामध्ये त्याचा देह पडला आणि त्याला नेण्यासाठी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने विष्णुदूत पाठवले. वैकुंठाहून एक विमान आलं, त्या विमानामध्ये त्याला बसवलं. बसवल्यानंतर ते विमान वैकुंठाकडे जात असताना नरक लोकाजवळून चाललं होतं. नरक लोकांजवळून जात असताना त्या नरकामध्ये काही दुरात्मे, दुर्जन, दुष्टजीव त्या ठिकाणी खितपत पडलेले होते. आणि या राजाच्या अंगाहून आलेल्या वाऱ्यामुळं त्यांना त्याही दुःखित अवस्थेमध्ये, दुःखप्रद स्थितीमध्ये त्यांना बरं वाटू लागलं, आनंद वाटू लागला. म्हणून ते सगळेजण म्हणाले, ओ ओ ओ थांबा थांबा थांबा, इथंच तुम्ही असं थांबून राहा. असं ते सगळे दुःखी जीव त्या महिधर राजाला थांबा थांबा म्हणण्याची विनंती करू लागली. राजाला काही कळे ना गेलं. राजाने विष्णुदूतांना विचारलं, का हो, हे लोक कोण आहेत आणि थांबा थांबा का म्हणतायत या ठिकाणी? पार्षदांनी सांगितलं, हे पहा राजे, हे सगळे दुराचरण करणारे लोक आहेत. पृथ्वी तलावर असताना यांनी करूनही ते केलं आहे, खाऊनही ते खाल्लेलं आहे, पिऊनही ते पेलेलं आहे. अत्यंत दुष्ट पद्धतीने यांनी त्या ठिकाणी दुराचरण केलं असल्यामुळं यांना ही शिक्षा प्राप्त झालेली आहे. नरक लोकाला हे आले आहेत. मग थांबा का म्हणतात? तुमच्या अंगावरून येणाऱ्या वाऱ्यामुळं या नरकामध्ये देखील त्यांना थंड हवा वाटत आहे, थंडता, शीतलता प्राप्त झालेली आहे, बरं वाटत आहे, म्हणून ते थांबा म्हणतायत तुम्हाला. राजा म्हणतो, मत अंग संगमोत्सृष्ट वायुस्पर्शेन ते यदी जंतवस सुखिनः जाताः तस्मात् तत्र नयन्तु माम. माझ्या अंगावरून जाणाऱ्या वाऱ्यामुळं जर त्यांना बरं वाटत असेल तर मला त्या ठिकाणी घेऊन चला. त्यांनी सांगितलं, हे पहा, आपल्याला आम्हाला नरकाला तुम्हाला नेण्याची आज्ञा नाही, वैकुंठाला आणण्याची आज्ञा आहे. त्यामुळं आपल्याला वैकुंठाला जायचं आहे, स्वर्गाला जायचं आहे. राजा म्हटला, नाहं स्वर्गं गमिष्यामि अत्र स्वर्गं करोम्यहम. मला स्वर्गाला जायचं नाही, या नरकालाच मी स्वर्ग बनवेल, तिकडे घेऊन चला विमान. आणि राजा त्या नरक लोकांमध्ये उतरला आणि त्या सगळ्या नरकामध्ये असणाऱ्या लोकांचा त्याने उद्धार केला. संत महात्मे अपवित्राला घाबरत नाहीत, त्यांच्याकडे आपण होऊन जातात. म्हणून पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. पवित्र करणाऱ्या वस्तूंमध्ये 2 प्रकार दिसून येतात. एक प्रकार असा आहे की स्वतः पवित्र आहे पण इतरांना पावित्र्य प्रदान करू शकत नाही.
सोवळं स्वतः पवित्र आहे, पण सोवळं नेसलेली व्यक्ती इतरांचा आपल्याला स्पर्श होऊ नये म्हणून काळजी घेत असते. कारण सोवळं नेसलेल्या व्यक्तीला जर इतरांचा स्पर्श झाला तर ते सोवळं ओवळं होतं, अपवित्र होतं. आणि दुसरा प्रकार आहे गंगा मातेसारखा. गंगा माता स्वतःही पवित्र आहे आणि इतरांनाही पावित्र्य प्रदान करते. गंगा असं कधी म्हणते का? गंगेमध्ये जे मिळणाऱ्या नद्या असतात, ओढे असतात, नाले असतात, गटारा असतात, त्यांना कधीतरी गंगा असं म्हणते का, ए ओढ्यांनो, नाल्यांनो, गटारांनो, तुम्ही अपवित्र आहात, किती तुमची दुर्गंधी सुटलेली आहे, माझ्यामध्ये तुम्ही येऊ नका, मिळू नका, असं गंगा कधीतरी म्हणते का? गावा मागील ओहळ गंगा नमने अमंगळ, गंगा नमने अमंगळ. गावा मागील ओहळ गंगा नमने अमंगळ, गंगा नमने अमंगळ. हो, ज्ञानोबारांची खूप गोड ओवी आहे, नंतर प्रमाणाचा विचार करू. हा गा वरसे भरले, पाणी पाठी पाय देत आले, ते काय गंगा म्हणितले परतेसर हो बाजूला. अगोदर ज्ञानोबाराय, नंतर मग तुकोबाराय, मग तुकोबारायांचं प्रमाण. मग काय आहे? गावा मागील ओहळ गंगा न म्हणे अमंगळ. गुरुवारी शिंदे माऊलींनी एकदा सांगितलं होतं, पहिल्यांदा प्रमाण द्यायचं वेदातलं, नंतर पुराणातलं, अगोदर श्रुती, नंतर स्मृती, नंतर संत वाङ्मय. संत वाङ्मयामध्ये देखील अगोदर ज्ञानोबा आहे, म्हणजे त्या विषयाचं प्रमाण असेल तर. मग ज्ञानोबारायांचं झाल्यानंतर नंतर मग इतर उत्तरवर्ती संतांचं. आणि त्यात ही ओवीनं अभंग जर सांगायचं झालं तर पहिलं प्राधान्य ओवीला. भाव तोच आहे. गंगा कधीच असं म्हणत नाही तुम्ही अपवित्र आहात, माझ्यामध्ये मिळू नका, जसे असाल तसे या. या गंगेप्रमाणे संत महात्मे आहेत. अपवित्र कितीही अपवित्र असले तरी त्यांना आपल्या सानिध्यामध्ये घेतात आणि पावित्र्य प्रदान करतात. खरं म्हणजे संत महात्मे हेच एक मोठं तीर्थ आहेत. प्रातस्मरणीय गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले तीर्थांचे प्रकार सांगायचे. भौमतीर्थ आणि चित्तीर्थ. भौमतीर्थ, भौमतीर्थ म्हणजे गंगा, गोदावरी, यमुना, इंद्रायणी, भीमा, चंद्रभागा, हे सगळे काय आहेत? भौमतीर्थ आहेत. आणि संत महात्मे हे चित्तीर्थ आहेत, चालते बोलते तीर्थ आहेत, जंगम तीर्थ आहेत. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीसी ठावो, जयाचेनी संगे भावो, जयाचेनी संगे ब्रह्मभावो, भ्रांतासी. संत महात्मे अशी चित्तीर्थ आहेत. आणि या चित्तीर्थाला मिळायला हे भौमतीर्थ येतात. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वशे वैष्णवा. नामदेव महाराजांचा एक खूप गोड अभंग आहे. जयाचे नी तीर्था आले तीर्थ पण, जयाचे नी तीर्था पण केली आराणू करुदयी ते, केली साठवण हृदयी ते, नवल महिमा हरिदासा जीवी, नवल महिमा हरिदासा जीवी, नवल महिमा नदर चिती, नवल महिमा हरिदासा जीवी. जयाचेनी तीर्था आले तीर्थपण, केली साठवण हृदयी ती. संत महात्मे तीर्थांना देखील तीर्थत्व प्राप्त करून देतात. तीर्थी कुर्वंती तीर्थानी. म्हणून पवित्र करणाऱ्यांमध्ये संत महात्मे हा जो प्रकार आहे हा सर्वात श्रेष्ठ आहे. संत महात्म्यांनी या दोषी जीवांचा उद्धार केला, त्यांना पावित्र्य प्रदान केलं. हे झालं संत महात्म्यांचं कार्य. पण संत महात्म्यांचं सामर्थ्य काय आहे? संत महात्म्यांचं सामर्थ्य आहे कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाढे, अशुभ त्या पुढे शुभ होऊनिया ठाके. खरं म्हणजे या चरणाचा अर्थ आपल्याला दोन पद्धतीने पाहायला मिळतो. संत महात्म्यांनी ज्यांचा उद्धार केलाय त्यांच्याकडे वाईट नजरेने कोण पाहिल, हा एक अर्थ आहे. आणि वाईट जीवांना, दोषी जीवांना पावित्र्य प्रदान करणारे जे संत महात्मे आहेत
त्यांच्याकडे तरी वाईट नजरेने कोण पाहिल? कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे. कारण हे कसे आहेत? वीर आहेत, भगवान परमात्म्याचे गाढे आहेत. आणि यांचं सामर्थ्य किती सांगावं. अशुभ त्यापुढे शुभ होऊन या ठाकी. कितीही अशुभ प्रसंग असला तरी या संत महात्म्यांच्या समोर तो प्रसंग गेला की तो शुभ होऊन जातो. किती अशुभ प्रसंग असू द्या, अशुभ व्यक्ती असू द्या. ज्ञानोबारायांच्या जीवनातील प्रसंग आहे. ज्ञानोबाराय पैठणला शुद्धीपत्र आणण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी शुद्धीपत्र आणण्यासाठी गेल्यानंतर बराच त्या ठिकाणी चरित्राचा भाग घडलेला आहे. तो त्या ठिकाणी रेडा आला आणि ज्ञानोबारायांनी त्याला वेद बोलवायला सांगितला. तो रेडा वेद बोलू लागला. आता मला सांगा, हा जो रेडा आहे ही काही शुभ योनी आहे का? अत्यंत अशुभ योनी आहे. रस्त्याने आपण जात असताना एखादी गाय दिसली तर माणसं थांबून त्या गायीचं दर्शन घेतात, पण रेड्याचं दर्शन घेतात का? नाही. कुणी रेड्याचं दर्शन घेताना पाहिलंय का? कधीच नाही. रेडा अशुभ योनी आहे, पण अशुभ योनी असताना देखील संत महात्म्यांच्या समोर आल्यानंतर शुभ होऊन या ठाके. किंवा ज्ञानोबारायांच्या जीवनातला दुसरा प्रसंग आहे. तिथून ज्ञानोबाराय पुढं नेवासे गावामध्ये येत आहेत. नेवासे गावामध्ये प्रवेश करत असताना गावातून एक प्रेतयात्रा बाहेर चाललेली आहे आणि ज्ञानोबाराय त्या गावामध्ये प्रवेश करतायत. आता एखाद्या गावामध्ये जर आपण प्रवेश करत असू आणि गावातून जर अंतयात्रा बाहेर निघालेली असेल तर हे आपल्यासाठी शुभ आहे की अशुभ आहे? अशुभ घटना आहे. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी थांबलेले आहेत. ज्या मातामाऊलीचा पती मरण पावलेला आहे ती मातामाऊली सती जाण्यासाठी निघाली आहे. तिने पाहिलं कुणीतरी संत महात्मे आलेले आहेत. जाता जाता आपण संतांचं दर्शन घ्यावं आणि नंतर सती जावं, म्हणून ज्ञानोबारायांचं दर्शन घेण्यासाठी ती मातामाऊली वागली. ज्ञानोबारायांनी आता सती जात असताना सगळा सौभाग्याचा शृंगार केलेला असतो, म्हणून ज्ञानोबारायांनी सौभाग्याचा शृंगार पाहून इष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. असा आशीर्वाद दिल्यानंतर ती मातामाऊली हसली. ती म्हटली, महाराज तुमचा हा आशीर्वाद या जन्मातला आहे की पुढच्या जन्मातला आहे? ज्ञानोबाराय म्हटले, अहो असं काय म्हणता महाराज, ही जी प्रेतयात्रा चाललेली आहे ही माझी पतिदेवांची प्रेतयात्रा आहे आणि मी सती जाण्यासाठी निघालेली आहे आणि तुम्ही म्हणताय सौभाग्यवती भव. ज्ञानोबाराय म्हणताय, ठीक आहे, माझ्या मुखातून शब्द बाहेर पडलेले आहेत. योगसूत्रामध्ये पतंजली मुनींनी एक सूत्र असं लिहिलेलं आहे की एखाद्या योग्याने जर सत्यत्वाचं काया वाचा मनाने अनुष्ठान केलं असेल तर तो जे बोलेल ते खरं होत असतं. तो ज्या गोष्टीचा विचार करेल ती गोष्ट पूर्णत्वास जात असते. जे हातामध्ये कार्य घेईल त्याला यश येत असतं. सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फलाश्रयत्व. आता ज्ञानोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये सत्यत्वाचं किती मोठं अनुष्ठान केलं आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे महाद्वीप पातली प्रभो. एवढं मोठं सत्यत्वाचं ज्ञानोबारायांनी अनुष्ठान केलं असल्यामुळे ज्ञानोबाराय म्हटले, ठीक आहे, सामान्य नियम असा आहे जर एखादा मनुष्य 12 वर्ष सलग खरं बोलत राहिला तर तिथून पुढं तो जे बोलेल ते खरं होत असतं. पण गमतीचा भाग असा आहे, मनुष्य 12 मिनिट देखील खरं बोलत नाही. ज्ञानोबारायांनी तर कल्पच्या कल्प सत्यत्वाचं अनुष्ठान केलंय. ज्ञानोबाराय म्हटले, अहो माझ्या मुखातून ते शब्द बाहेर पडलेत. काय आहे त्यांचं नाव? लोक म्हणले, अहो नाव काय? सच्चिदानंद आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, सच्चिदानंद आहेत आणि मरतात कसे? आणि मरतात तर सच्चिदानंद कसे? उठा सच्चिदानंद बाबा असं म्हटल्याबरोबर जसा मनुष्य झोपेतून उठावा तसे सच्चिदानंद बाबा त्या ताटीहून उठले आणि पुढं ऐका, या जगातलं सगळ्यात मोठं शुभ कार्य ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांच्या हातून लिहून घेतला. अशुभत्या पुढे शुभ होऊन या ठाके. माणसाच्या जीवनामध्ये कार्य पण असलं पाहिजे आणि सामर्थ्य पण असलं पाहिजे. काही काही माणसांच्या जीवनामध्ये कार्य असतं पण सामर्थ्य नसतं. उदाहरणाने सांगायचं झालं तर चांगला मृदंग वाजवतो पण ताकदच नाही. कारण जिथं वजन पडायला पाहिजे तिथं ताकदच लावावी लागते. काही काही बोलं नेबलटवणी वाजून चालत नाही महाराज, मुखड्यासारखे बोल आहेत, तिथं जोर देऊनच वाजवावं लागतं. म्हणजे कार्य आहे पण सामर्थ्य नाही. मग काहींकडे सामर्थ्य खूप असतं पण कार्य काहीच नसतं. म्हणजे आपल्यातलं जर सांगायचं झालं तर काहींना म्हणता येतं तर वाजवता येत नाही, वाजवता येतं तर म्हणता येत नाही. बरं दोन्ही करता येतं तर कीर्तन करता येत नाही, आणि कीर्तन करता येतं तर हे करता येत नाही, वाजवता येत नाही, म्हणता येत नाही. एक आहे तर एक नाही. काहींकडे सामर्थ्य असतं कार्य नसतं, काहींकडे कार्य असतं सामर्थ्य नसतं. कार्यही पाहिजे सामर्थ्यही पाहिजे. बरं नुसतं कार्य आणि सामर्थ्य असून उपयोग नाही, स्वभाव देखील चांगला पाहिजे. स्वभाव पण चांगला पाहिजे. संत महात्म्यांचा स्वभाव देखील तसाच अलौकिक स्वरूपाचा आहे. कसा आहे? प्रेम सुखाची राशी, प्रेम
प्रेम सुखाची आराशी प्रेम सुखाची आराशी प्रेम प्रेम सुखाचे आराशी दोष नाही ओखदासी पाप नाही ओखदासी कोण पाहे तयाकडे कोण पाहे तयाकडे पाप नाही ओखदासी पाप नाही ओखदासी प्रेम पाहे तयाकडे हो कोण पाहे तयाकडे प्रेम सुखाची आरासी पाप नाही ओखदाशी. संत महात्म्यांचा जसं स्वभाव, संत महात्म्यांचं जसं कार्य अलौकिक आहे, संतांचं जसं सामर्थ्य अलौकिक आहे, तसा संतांचा स्वभाव देखील अलौकिक स्वरूपाचा आहे. कसा आहे? प्रेम सुखाची आराशी पाप नाही ओखदाशी. विठोबा रखुमा हरी जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा. टाळी वाजवा भजन कर. विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा ये विठोबा रखुमा 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 बोला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा विठ्ठल. घड्याळ आपलं पुढं चाललेलं असल्यामुळं थोडं संक्षेपणे आपण चिंतन करत चाललेलो आहोत. तरी अवघ्या 10 मिनिटामध्ये आपण समारोपाकडे वळणार आहोत. संत महात्म्यांचं वर्णन करत असताना तुकोबाराय वर्णन करतायत संत महात्म्यांचा स्वभाव कसा आहे. प्रेम सुखाची या राशी पाप नाही ओखदाशी. प्रेम सुखाची या राशी. संत महात्म्यांकडे प्रेम हे प्रेमाच्या सुखाच्या प्रेम सुखाच्या राशीच्या राशी आहेत. रास कशाला म्हणतात? 2-4 पोते मोजून बाजूला केले त्याला रास म्हणतात का? नाही. अगणित अमाप ज्याचं मोजमाप करत नाहीत नाही त्याला म्हणतात रास. असं संत महात्म्यांकडे प्रेम सुख आहे. महाराज, आपल्याला व्यवहारामध्ये जे प्रेम पाहायला मिळतं हे प्रेम नसतं, प्रेमाचा भास असतो. खरं म्हणजे आपलं जे प्रेम आहे हे असं विखुरलेलं आहे, अनेकांवर विखुरलेलं आहे. ज्ञानोबाराय सांगतात का पाषाणाची या माथा हांडी फुटली जीवी पार्था. जीवी तैसे सर्वथा कुटके झाले. तुमच्या आमच्या प्रेमाचे असे कुटके 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 झालेत. आमचे गुरुवर्य गुलेबाबा म्हणायचे, बुवा नाक पुसायचा रुमाल जेवढा प्रिय वाटतो, नाक पुसायच्या रुमालावर जेवढं प्रेम आहे तेवढं सुद्धा माणसाचं देवावर प्रेम नसतं. अशी प्रेमाची विभागणी झाली, ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्यात. संत महात्म्यांचं प्रेम कसं आहे? प्रेम सुखाची या राशी. अहो, संत महात्म्यांकडे प्रेम आपण होऊन येतं. भक्तिप्रेम सुख आपण होऊन येतं. भगवद्विषयक प्रेमाच्या राशीच्या राशी आहेत आणि हे भगवद्विषयक प्रेम संत महात्म्यांकडे आपण होऊन येतं. या या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. या या वैष्णवांचे घरी, या या वैष्णवांचे घरी, या या वैष्णवांचे घरी, वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. भक्तिप्रेम सुखाच्या राशीच्या राशी आहेत आणि संतांच्या जीवनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य पाप नाही ओखदासी. पाप औषधाला देखील नाही.
औषधाला देखील त्यांच्या ठिकाणी पाप नाही. पाप नाही ओखदाशी ते दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. एखाद्याने कितीही शोधून काढण्याचा प्रयत्न केला संत महात्म्यांच्या ठिकाणी पाप अवगुण, तरी संत महात्म्यांकडे कितीही शोधून पाहिलं तरी अवगुण दिसत नाहीत. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. संत महात्म्यांकडे पाप औषधाला देखील नाही आणि आपल्याकडे भरपूर पाप आहे. औषधाला देखील खरं म्हणजे या जगामध्ये ज्याच्याकडून दोष घडलेला नाही, पाप घडलेलं नाही असा एकही व्यक्ती नसेल. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी पाप घडलेलं असतं, काही ना काहीतरी दोष घडलेला असतो. त्या बायबल ग्रंथामध्ये एक प्रसंग आलेला आहे. त्या गावामध्ये असा एका गावामध्ये प्रसंग घडला. एका मनुष्याकडून घडू नये असा अपराध घडला आणि त्या गावातले सगळेजण त्याला मारतायत. कुणी चपलाने मारतंय, कुणी काठ्याने मारतंय, कुणी दगडं फेकून मारतंय. आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये जर एखादा चोर सापडला, खरं म्हणजे चोराने चोरी करून निघून जावं, करायचीच असेल तर निघून जावं, सापडू नये. जर चोर सापडला दिंडीमध्ये तर मग कितीही गरीब स्वभावाची माणसं असली, शांती ब्रह्म जरी असले, कितीही शांत स्वभावाचे असले ना, तरी ती माणसं हात धुवून घेतात महाराज. या माणसाकडून काहीतरी चूक घडलेली होती आणि सगळेजण त्याला काठ्याने मारत होते, दगडं फेकून मारत होते. रक्ताबंबाळ झालेला तो मनुष्य ओरडतोय, मारू नका मारू नका म्हणतोय आणि ते लोक मारतायत. समोरून गावामध्ये एक साधू प्रवेश करतायत. त्या संत महात्म्याने साधूनी पाहिलं, याला मारतायत, तो नको म्हणतोय, थांबा म्हणताय, तरी हा याला खूप मारतायत. त्या संतांनी पाहिलं आणि मोठ्याने त्यांना सगळ्यांना सांगितलं, हे पहा, आतापर्यंत ज्याच्या हातून चूकच घडलेली नाही त्या माणसाने पुढं यायचं आणि त्याने याला मनसोक्त मारायचं. आतापर्यंत झाल्या जन्मापासून ज्याच्या हातून कधीच चूक घडलेली नाही त्याने पुढे यायचं आणि त्याने याला काठीने मारायचं, दगडाने मारायचं. असं म्हटल्यानंतर मग काय महाराज, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. मन जाणे पापा, आपल्या मनाला माहिती असते आपण काय दिवे लावलेले असतात. हां, तुका म्हणे माय बापा, आईलाच माहिती असतं ह्याचे वडील कोण आहेत. मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. आणि मग ते हातामध्ये दगड घेतलेली होती, धोंडे घेतलेले होते, कोणी काट्या घेतलेल्या होत्या. संतांनी त्या साधूंनी सांगितलं की ज्याच्या हातून चूक घडली नाही त्याने पुढे यायचं आणि त्याने मारायचं. मग प्रत्येकाला आपलं आपलं दिसू लागलं आणि मग कुणी दगड फेकून देतंय, कुणी काठी फेकून देतंय. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चूक घडलेली असतेच. पण संत महात्म्यांचं जीवन मात्र याला अपवादात्मक आहे. संतांच्या जीवनामध्ये पाप नाही ओकदाशी. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज नाशिकला रामघाटावर स्नान करण्याकरता गेले. त्या ठिकाणी काही ब्राह्मण मंडळी होती. त्या ब्राह्मण मंडळींनी महाराजांना सांगितलं, महाराज काहीतरी दानधर्म करा, दानाचा संकल्प सोडा. महाराजांनी सांगितलं, बाबा रे, मी ब्रह्मचारी आहे, ब्रह्मचार्याला दान धर्म करण्याचा विधी शास्त्राने सांगितलेला नाही, फार झालं तर स्वीकारायचा सांगितलेला आहे, मला काही तसा शास्त्राचा दंडक नाही. ते ब्राह्मण मंडळी म्हटले, स्नानाचा संकल्प तरी. मग महाराजांनी हातावर पाणी घेतलं. ब्राह्मण मंडळी म्हणू लागली, म्हणा पापोहम पापकर्माहम पापात्मा पाप संभव. असं म्हणा म्हटल्यानंतर जोग महाराज म्हटले, अहो दुसरं काहीतरी मला म्हणायला सांगा, मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये कधी पापच केलं नाही, तर मी काय म्हणू पापोहम पापकर्माहम. हे संतांचं जीवन आहे, पाप नाही ओखदासी. आणि अशा चारित्र्य संपन्न महात्म्यांनी सर्वात मोठी कोणती क्रांती केली असेल तर या पृथ्वीला, या अवनीलाच वैकुंठ स्वरूप बनवलं. ही जी संतांची अलौकिक कार्यपद्धती आहे, संतांचं सर्वात श्रेष्ठ अलौकिक कार्य आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणातून तुका म्हणे त्याने, तुका म्हणे त्याने, तुका म्हणे त्याने, तुका म्हणे त्याने, केली वैकुंठ मेदिनी, केली वैकुंठ मेदिनी. हा कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे. हा केली वैकुंठ मेदिनी, केली वैकुंठ मेदिनी.
अशुभ त्या पुढे अशुभ त्या पुढे ठाके अशुभ होऊन ठाके कोण पाहे तयाकडे कोण पाहे तयाकडे अशुभ त्या पुढे होऊन ठाके अशुभ त्या पुढे शुभ होनी ठाके कोण पाहे तयाकडे तयाकडे कोण पाहे तयाकडे ज्ञानेश्वर माहुली ज्ञानराज माहुली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माहुली ज्ञानराज माहुली तुकाराम ज्ञानेश्वर माहुली